हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी। नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात, तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि इथं या दिवसाची सुरुवात करते। तर हा व्हिडिओ आहे 14 तारखेचा, म्हणजे चिल्ड्रन्स डेच्या दिवशीचा। तर त्या दिवशी सकाळी मी नाश्त्याला बनवलेले होते घावणे आणि मी चटणी बनवलेली होती। तर घावणे ना सुरुवातीला मला कधी जमलेच नाहीत, भरपूर प्रयत्न केला मिस्टरांच्या तर खूप जास्त आवडीचे घावणे, पण मला कधी जमलेच नाहीत। पण माहीत नाही हळूहळू ते शिकली। भरपूर मी प्रॅक्टिस केलेली आहे खरं तर त्या घावण्यांची। खूप प्रयत्न केल्याच्यानंतर मला आता घावणे जमतात। तर म्हटलं चला आज घावणेच बनवूया। तर बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, असं पातळ भिजवायचं, जास्त घट्ट ठेवायचं नसतं। आणि आता इथं तवा गरम करायला ठेवला आहे। ते बिडाच्या तव्यावरती सुद्धा होतात, पण इथं आपला नॉर्मल जो नेहमीचा जो डोशाचा तवा आहे त्याच्यावरतीच मी करते। तवा चांगला गरम करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला हे बॅटर असं गोल गोल पसरवून घ्यायचं असतं। हे बॅटर कसं पातळच असतं, जास्त असं घट्ट नसतं। आता बघा हे असं मी बॅटर टाकून ठेवलं। आता इथं प्रांजल काहीतरी बोलते मला। नंतर मी त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि थोडंसं तेल लावलं, म्हणजे बाजूनी तेल असं सोडलं। तर पहिला घावना काय बरोबर आलाच नाही, तो बाजूला तुम्हाला दिसतोय समोर। मग हा मी दुसरा टाकला। तर हा बघा व्यवस्थित असा जाळीदार घावना आपला तयार झालेला आहे। घावना कसा दोन्ही बाजूनी भाजायचा नसतोच, मुळी एकाच बाजूनी भाजायचा असतो। हे कसे कोकणात केले जातात, आमच्या साईडला वगैरे असे काही करत नाहीत, म्हणजे आमच्या भागात। पण तरीसुद्धा एक आवड आहे आणि घरातल्यांना आवडतं, मग आपल्याला बनवायला काही प्रॉब्लेम आहे। आणि हे कसं झटपट तयार होतं। चहा आणि घावणे तर खरंच अप्रतिम। बघा मस्त असं घावना तयार। माझी बहीण खूप छान घावणे बनवते, ती पण तिच्या सासरी जाऊनच शिकली। आणि मग आमच्या इथे तर काय कोणी बनवलेले नव्हतेच कधी, पण मिस्टरांना खूप जास्त आवडायचे। त्याच्यामुळे ते मला भरपूर वेळा बोलले होते की तू बनव बनव बनव। खूप वेळा मी बनवले, ते बनलेच नाहीत माझ्याकडून। मी किती वेळा त्याच्यासाठी रेडीमेड पीठसुद्धा विकत आणलं, घावण्यांचं पीठ जे मिळतं चक्कीमध्ये म्हणजेच गिरणीमध्ये। तर त्याच्याने पण काय झाले नाही। आता बघू शकता आपले घावणे कसे मी नाश्त्याला दिलेले आहेत, मस्त असे घावणे तयार झाले। आता मी इथं बनवते मटकीची भाजी। कांदा, टोमॅटो, हळद, तिखट, गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, काश्मीरी मिरची पावडर हे सगळं टाकून घेतलं, थोडंसं आलं लसणाची पेस्ट। आणि बघा भाजी अशी शिजवून घेतली। मिस्टरांना अशी तेलकट भाजी खूप जास्त आवडते आणि चपाती। आता इथे बघा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, हे राशनचे तांदूळ आहेत आणि याच्यामध्ये बघा काय काय असे ना खूप जास्त असे फुगलेले तांदूळ आहेत आणि काय काय नॉर्मल तांदूळ आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे तांदूळ आहेत। तर ते प्लास्टिकचे तांदूळ आहेत असं म्हणतात का, तर त्याच्यासाठी बघा मी हे असं बघितलं, पण हे तांदूळ वेगळेच आहेत, प्लास्टिकचेच असावे बहुधा। तुमच्याकडे असं झालं आहे का नक्की कमेंट करून सांगा, तर मी दाखवतेच तुम्हाला। तर हे बघा हे तांदूळ आहेत, तर मी पुन्हा एकदा धुतले, मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून। तर याच्यामध्ये बघा असे फुगलेले तांदूळ आहेत आणि काय काय जे आहेत ना, म्हणजे बाकीचे अर्ध्यापेक्षा जास्त तांदूळ नॉर्मल आहेत, जसे आपले असतात ना तसेच आहेत, पण काय काय असे फुगलेले आहेत। तर मग हे प्लॅस्टिकचे तांदूळ आहेत असं मला तरी वाटतं। तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की कसले तांदूळ आहेत। हे बघा असे फुगलेले आहेत। हे मी दोन्ही तांदूळ तुम्हाला दाखवते की आपले नेहमीचे जसे तांदूळ आहेत ह्याच्यामधलेच जे फुगलेले कसे आहेत आणि बाकीचे जे भिजलेले तांदूळ आहेत ते कसे आहेत। कारण हे प्रांजलच्या शाळेमध्ये आज चिल्ड्रन्स डे स्पेशल आवडीचा नाश्ता घेऊन जायचा होता आणि तिला पाहिजे होता मसाला डोसा, म्हणून हे सकाळी मी 10 वाजता भिजत ठेवले। घावणे झाल्याच्यानंतर हे भिजत घातले, म्हटलं 12 वाजेपर्यंत वाटून घ्यायचे आणि 12 वाजता काय डायरेक्ट वाटून लगेच डोसे बनवायचे, म्हणून मी हे केलं होतं खरं। पण याच्यामध्ये मला ना हे असे जास्तच फुगलेले तांदूळ दिसायला लागले, कारण 10 वाजता भिजवल्याच्या नंतर एवढे तांदूळ 12 वाजेपर्यंत तर भिजत नाहीत। 12 म्हणजे पावणे 12 वगैरे झाले असतील, कारण 12:30 वाजता तर मला निघायचं असतं, 12:15 वाजता घरातून। त्याच्यामुळे पावणे 12 वगैरे झाले असावे, मी हे वाटायला घेतलं। तर बघा तुम्हीच सांगा बरं, हे आता मी दाखवतेच, मी काढते ते तांदूळ फुगलेले आहेत ते आणि मग तुम्हाला मी दाखवते कसे आहेत ते। तुमच्याकडे असं झालं आहे का, तुम्हाला आढळून आलेत का राशनच्या तांदळामध्ये असे फुगलेले किंवा प्लॅस्टिकचे तांदूळ? तर हे नक्कीच प्लॅस्टिकचे आहेत का ते सुद्धा तुम्ही सांगा मला। आता बघा मी हे बाजूला ठेवलं, कारण माझ्या हातामध्ये बहुधा फोन होता तेव्हा, तर मी तो बाजूला ठेवला। आणि हे बघा तांदूळ, हे बाकीचे जे भांड्यामधले तांदूळ आहेत ते 2 प्रकारचे बघा, हे फुगलेले आहेत आणि हे बाजूला जे दिसत आहेत ना हे नॉर्मल आहेत। तर तुम्हीच सांगा बरं हे प्लॅस्टिकचे आहेत की नाहीत ते, आणि तुमच्याबाबत असं कधी घडलं आहे का ते सुद्धा सांगा। असं जर प्लॅस्टिकचं असेल तर किती काळजीपूर्वक आपल्याला हे खावं लागेल किंवा मग कसं वापरायचं ते लक्षात घ्यावं लागेल, ते तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून। मला तर ही खूप जास्त भीती वाटली खरंच जेव्हा मला समजलं की हे प्लास्टिकचे आहेत। पण तुम्ही सांगा। बघा हे वाटून घेतलं बाकीचे जे राहिलेले होते ते आणि बाजूला ठेवून दिलं। आता बनवायची होती भाजी,
तर भाजी बनवण्यासाठी मी 2 बटाटे रात्री जेव्हा मी छोले बनवले होते तेव्हा ते 2 बटाटे मी शिजवून घेतले होते आणि तेच बटाटे मला इथं कामाला आलेले आहेत आता भाजी बनवण्यासाठी. कारण हे तिने मला अचानक सांगितलं की मला मसाला डोसाच पाहिजे तरच मी जाणार, नाहीतर मग मला विकत घेऊन दे बाहेरून. म्हटलं आता बाहेरून विकत घेण्यापेक्षा आपण घरीच बनवू शकतो, म्हणून मी हे ठरवलं की आपण घरातच बनवूया. त्यासाठी ते 2 बटाटे जे शिजलेले होते त्याचीच भाजी बनवायची ठरलं आणि म्हणून मग मी इथं कट करून घेते. आता हे कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता बटाटे कट करून झाले, आता फोडणी द्यायची. तर सिंपलच भाजी बनवायची होती, याच्यामध्ये कांदा वगैरे काही मी वापरणार नव्हती. तेल टाकून घेतलं थोडंसं, याच्यात आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मसाला एवढंच टाकायचं आहे. आणि नंतर मग हे बटाटे टाकले आणि लालसर भाजी बनवलेली होती आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, वरतून मीठ टाकलं. अशीच सिंपल अशी, कांदा, टोमॅटो, लसूण वगैरे काहीच नव्हतं टाकलं. भाजी खूप छान झाली होती, कारण लहान मुलांना कशी अशीच भाजी आवडते म्हणून सिंपल भाजी बनवलेली होती. एका साईडला भाजी बनवायला ठेवली, एका साईडला म्हटलं भांडी घासून घ्यावी, कारण भांडी पण खूप जास्त झाली होती. घावणे, चटणी, सकाळची भाजी, चपाती हे सगळं होतं. सकाळी ती तुम्ही बघितलं मटकीची भाजी, चपाती, घावणे बनवलेले होते, घावण्याची चटणी पण बनवली. मग पुन्हा ही एवढी सगळी भांडी घासली. एका साईडला भाजी शिजते, म्हटलं भाजी शिजत ठेवावी आणि भांडी घासून घ्यावी, म्हणजे भाजी पण होईल आणि नंतर मग मला डोसे बनवायला पण सोपं जाईल. तर इथं भांडी आता घासून झाली. आता पुन्हा बघा भाजी झालेली, आता डोसे बनवायला घेते. तर डोसे बनवण्यासाठी ते जे पीठ होतं मगाचं त्यातलं थोडंसं पीठ बाजूला काढून घेतलं. भाजी झाली म्हणून बाजूला ठेवून दिली. आता पॅन गरम करायचा आणि त्याच्यामध्ये बघा ते बॅटर सोडून घ्यायचं. आता बॅटर कसं जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्ट पण ठेवायचं नाही, मीडियम ठेवायचं. कारण डोशाचं पीठ कसं थोडंसं मीडियम असतं, जास्त पातळ केलं तरी पण मग ते बनणार नाहीत. तर मी थोडंसं बाजूला काढून घेतलं पीठ, पण ते झालं काय व्यवस्थित असं थोडं जाडसरच होतं वाटलेलं, जास्त बारीक काय मिक्सरमध्ये वाटलंच नव्हतं. 1-2 वेळा तो बंद झाला, त्याच्यामुळे मला वाटतं ते काय मिश्रण जास्त बारीक झालं नव्हतं. आणि पटकन बनवायचे म्हणून डोसे पण कुरकुरीत असे झाले नव्हते जसे बाहेर असतात, किंवा एक दिवस आपण फर्मेंट करून मग दुसऱ्या दिवशी कसे बनवतो तसे काय झाले नव्हते. आता काहीतरी गडबड झाली असावी, मला पण असंच वाटते. तरी पण म्हटलं ठीक आहे, आता असू दे, घरचे तर घरचे, शेवटी कितीही केलं तरी घरचं ते घरचंच असतं. पॅन गरम केलं, त्याच्यावरती आता एक डोसा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. जितका शक्य होईल तितका बारीक पसरवायचा, म्हणजे पातळ. जास्त जाड ठेवला की तो कुरकुरीत होत नाही, मग वेळ लागतो, तो भाजण्यासाठी सुद्धा वेळ लागतो आणि मग कुरकुरीत होत नाही. म्हणून कसं हे बॅटर आहे ना थोडंसं पातळ पसरवायचं. आता तुम्हाला दिसतंच आहे की थोडंसं बॅटरमध्ये कण राहिलेले आहेत, म्हणजे जास्त बारीक असं परफेक्ट नव्हतं झालं. हे थोडंसं पसरवून घेतलं, नंतर त्याच्यावरती मी भाजी टाकून घेतली. आता बघा हे भाजून झालं ना की मग फोल्ड करायचं. आता बघा हे असं भाजून झालं आहे. आता बघा मी हा दुसरा डोसा पण टाकून घेतला. तिच्या टिफिनला मी 2 डोसे बनवले होते, म्हटलं 2 डोसे भरपूर होतात. थोडंसं वरतून तेल लावलं आणि एक मग टिफिनमध्ये भरून घेतले. आता टिफिन काय स्टीलचं आहे त्याच्यामुळे एवढं काय अडचण नाही आली, गरम गरम जरी भरलं तरी पण शक्यतो जास्त गरम भरायचं नाही, तर मग पाणी सुटतं किंवा मग टिफिनचं झाकण मग टाईट बसतं. तर बघा आता असा डोसा आपला तयार झाला. आता मी असा टिफिन भरून घेते. हा बघा एक डोसा आपला झाला. 2च डोसे मी टाकले तिच्यासाठी, म्हटलं बस झाले 2. आता मला थोडंसं बॅटर आहे ना घट्ट वाटत होतं, म्हणून मग मी त्याच्यात पाणी टाकून घेतलं. आता मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं. कारण हे कसं थोडंसं बॅटर एक वाटल्यानंतर आहे ना एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास ठेवलं ना की डोसे छान होतात. पण मला काही जास्त वेळ ठेवता आलं नाही, कारण सकाळी 10 वाजता तर भिजवले होते तांदूळ आणि 12 वाजता वाटले पण, त्याच्यामुळे बहुधा डोसे व्यवस्थित बनले नसावे. कारण हे तांदूळ कसे 8 तास तरी भिजवावे लागतात, म्हणजे छान होतात असं मला वाटते. आता बघा आपला हा डोसा असा झालेला आहे. मी दोन्ही बनवून दिले, जास्त असे कुरकुरीत नव्हते झाले डोसे, नरमच होते. पण ठीक आहे, शेवटी घरचं जेवण घरचंच असतं. मग डब्बा वगैरे भरला आणि बघा तिला मी द्यायला गेली डब्बा, तर तिचं खेळत होती खाली. तिच्या शाळेमध्ये लंगडीची स्पर्धा होती, त्याची प्रॅक्टिस करत होती. हे सगळं झाल्यावर मग मी तिला नेऊन सोडलं शाळेत. आता संध्याकाळी मी दोघींना पण घेऊन आली खाली. म्हटलं चला चिल्ड्रन्स डे आहे तर काहीतरी स्पेशल करूया. तिला पाणीपुरी खायला दिली. इथे त्यांनी वफल घेतलं होतं, काय ते चॉकलेटचं असतं, भरपूर चॉकलेटी. तर तिथे ऑर्डर दिली होती आणि ते काय बनलंच नव्हतं, त्याच्यामुळे चालू होता टाईमपास करायचा. आता हे शेवटी वाट बघून फायनली त्यांचं जे काय ऑर्डर केलेलं होतं ते आलं. बघा एवढं चॉकलेटी होतं, ते खूप जास्त चॉकलेटी होतं. आणि हे लहान मुलं तर खूप जास्त खातात, माहीत नाही एवढं चॉकलेटी आहे ते. पण खरंच एवढं चॉकलेट खरंच बरोबर नाही. तर खूप जास्त गर्दी होती, तुम्ही बघ